नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला भारंगीची भाजी दाखवत आहे। तर इथे मी भारंगीची पाने अशी खुंटून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये 4 ग्लास पाणी घातलेले आहे। आता मी भारंगीची पाने कुकरच्या भांड्यात घालणार आहे आणि हे भांडे मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि आता त्याच्यावर अशी मी ताटली ठेवणार आहे आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि कुकर गॅसवर ठेवलेला आहे। आता 2 शिट्ट्या होऊन देणार आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड होऊ द्यायचा आहे, मग बघू। तर कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडही झालेला आहे। आता मी कुकरचं झाकण ओपन करून बघते। तर ही भाजी मी कुकरमध्ये वाफवून घेतलेली आहे। आता मी गाळून घेत आहे चाळणीमध्ये। हे बघा, आता तर अशा पद्धतीने चाळणीत अशी भाजी मी गाळून घेतलेली आहे। चाळणीत भाजी घालून मी अशी त्यातलं पाणी असं गाळून घेतलेलं आहे। आता भाजी थोडी थंड होऊ देऊया, नंतर मग मी भाजी पिळून घेते। आता भाजीची पाने थंड झालेली आहेत, आता मी पिळून घेते। अशी पानं व्यवस्थित अशी पिळून घ्यायची, घट्ट पिळून घ्यायची अशी। आणि एका ताटात अशी ठेवायची। परत अशी पानं अशी घट्ट अशी पिळून घ्यायची। आणि मग अशी ताटात काढून ठेवायची। आता आपण बारीक चिरून घेऊया। हे बघा, आता अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही चिरून झाली आहे भाजी। आता ही भाजी मी दुसरीकडे ठेवते। तर या भाजीसाठी मी वाटण करून घेत आहे। इथे मी 2 चमचे सुकं खोबरं, 2 लाल बेडकी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या, तर हे मी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे। आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे।
तर मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मसाला वाटून घेतलेला आहे। आता इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती, ते तापलेली आहे। आता मी 2 चमचे तेल घालत आहे आणि तेल थोडं गरम होऊ देऊया। तर तेल गरम झालेलं आहे। आता मी हिंग घालते, मोहरी घालते, जिरं घालते, कांदा घालते, एक लहान कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला मी। आता इथे मी चणा डाळ 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती, ती आता मी स्वच्छ पाण्याने धुवून मी ह्याच्यात घालत आहे। आता मिश्रण एकजीव करून घेऊया। अर्धा लहान चमचा हळद पावडर घालत आहे। आता मी इथे पाव चमचा मीठ घालत आहे आणि असं परतून देत आहे। 2 मिनिटं आता थांबूया। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला वाटण होतं ते मी घालत आहे। आणि असं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपण असं हे परतून घेतलेलं आहे मसाला वाटण घालून। आता मी चिरून घेतलेली ही भाजी घालत आहे आणि असं आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, 2 मिनिटं थांबायचं। तर मी असं व्यवस्थित छान परतून घेतलेले आहे। आता 2 मिनिटं आपण थांबूया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी वरून ओला नारळाचं खोबरं घालत आहे आणि असं व्यवस्थित परतून घेत आहे आणि आता मी गॅस काढत आहे। तर अशा पद्धतीने भारंगीची भाजी करतात। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।